पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा, मेट्रो लाईन 3चा शेवटचा टप्पा आणि मुंबई वन ॲपचं करणार लोकार्पण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत 6व्या जागतिक फिनटेक महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान किएर स्टारमर यांचं मुंबईत आगमन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतल्या यशोभूमी इथे आशियातल्या सर्वात मोठा दूरसंचार माध्यमं आणि तंत्रज्ञान कार्यक्रम असलेल्या 9व्या इंडिया मोबाईल काँग्रेसचं उद्घाटन. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटी रुपयांच्या पॅकेजची राज्य सरकारची घोषणा. दिवाळीपर्यंत मदत पोहोचवण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. खरडून गेलेल्या जमिनींसाठी 47,000 रुपये रोख तर 3 लाख हेक्टरी मदत मनरेगामधून दिली जाणार. इतर नुकसानांसाठीही भरीव मदतीची घोषणा. पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी 10,000 कोटी रुपये, 65 लाख शेतकऱ्यांसाठी पीक नुकसानापोटी 6,175 कोटी रुपयांची मदत. एकूण 24,634 कोटी रुपयांच्या 4 रेल्वे प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. वर्धा, भुसावळ आणि गोंदिया डोंगरगड रेल्वे मार्गांचा समावेश. जीएसटी सुधारणांच्या सकारात्मक परिणामांमुळे आर्थिक वर्ष 2026च्या भारताच्या विकास दराच्या अंदाजात जागतिक बँकेनं केलं सुधारणा. विकास दर 6.5% राहण्याचा अंदाज. कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्यासंबंधीच्या शासन आदेशाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार. राज्य सरकारकडे मागितलं उत्तर. जॉन क्लार्क, मायकल डेव्होरेट आणि जॉन मार्टिनीज यांना यंदाचा भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर. आणि जागतिक कनिष्ठ जुडो अजिंक्यपद स्पर्धेत भारतासाठी पहिलं पदक जिंकून लिंथोई चानंबमनं घडवला इतिहास. नमस्कार.